नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघंही आता हॉस्पिटलमधून बाहेर निघालेले असतात आणि गाडीत बसत असतात. कला जेव्हा गाडीत बसायला लागते तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की एक्सक्यूज मी, तू कुठे निघाली आहेस? हे बघ, मला काय फक्त एकच काम नाही आहे, मला फक्त घरी यायचं नाही आहे, मला पेढीवर जायचं आहे, ऑफिसमध्ये माझ्या मीटिंग आहेत. कला म्हणते की हो का, तुला काम आहे, मग मी काय रिकामी बसली आहे का? अद्वैत म्हणतो की बरं झालं तुला लवकर कळलं ते. कला म्हणते की हो, मग मला समजतं एवढं तरी मी कबूल करते. अद्वैत म्हणतो झालं तुझं? कला म्हणते की हो झालं, तुझा तुझ्या AC गाडीने, माझं मी काय करायचं ते बघते. आणि कला आता रिक्षाची वाट बघू लागते. अद्वैत विचार करतो की नाही, हिला जर मी घरी एकटीला पाठवलं ना तर आबा पुन्हा माझ्यावर चिडतील, त्यापेक्षा मला हिला एकटीला घरी पाठवताच येणार नाही. त्यापेक्षा 15 मिनिटं लेट झालेलं बरं. अद्वैत कलाला शुकशुक करून आवाज देत असतो. कला म्हणते की काय आहे? अद्वैत म्हणतो की चल गाडीत बस. कला म्हणते की मी का गाडीत बसू? तू जा ना तुझ्या ACच्या गाडीमध्ये बसून. तसंही मला तुझ्या गाडीमध्ये बसण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि तू तर बिझी मॅन इन द वर्ल्ड आहेस, त्यामुळे मी तुझ्या गाडीत बसू शकत नाही. अद्वैत तिला म्हणत असतो की किती बोलतेस ग तू आता गाडीमध्ये बसणार आहेस की नाही? कला म्हणते की तुमच्यामध्ये गाडीमध्ये बसण्यासाठी असं बोलतात का? अद्वैत म्हणतो की प्लीज तू गाडीमध्ये बसशील आता? कला म्हणते की मग स्माईल कर. आता अद्वैत चिडतो आणि कलाकडे येतो, कलासाठी दरवाजा उघडतो आणि मोठी स्माईल करत म्हणत असतो की खरे आता प्लीज तू माझ्या गाडीमध्ये बसशील का? आणि तिला म्हणत असतो की माझ्या गाडीमध्ये बसण्यासाठी तू एवढा वेळ घेतला त्यासाठी मनापासून आभार. आणि जोराचा दरवाजा बंद करतो आणि मग स्वतः देखील गाडीमध्ये येऊन बसतो. इकडे संगीता खूप टेन्शनमध्ये असते आणि तिला काय करावं तेच कळत नाही. ती सुकन्या मावशीला फोन लावते आणि सुकन्याला ती विचारत असते की काय ग, आपले कोणी पाहुणे वगैरे आहे का कुठे राहायला? तेव्हा सुकन्या मावशी तिला सांगते की बोरिवलीला राहतात आपले पाहुणे. संगीता म्हणत असते की मला नयनाला काही दिवस बोरिवलीला पाठवायचे त्या पाहुण्यांकडे, जमेल का? तेव्हा सुकन्या मावशी म्हणते की हो जमेल. इकडे नयना सौरभला भेटलेली असते आणि सौरभला ती म्हणत असते की सौरू, तू माझ्यासाठी एवढंही नाही करणार का? प्रेग्नन्सीची रिपोर्ट दे ना पॉझिटिव्ह काढून. तेव्हा सौरभ तिला म्हणत असतो की नयना, तुला समजतंय का, ही गोष्ट जर बाहेर आली तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हा माझा रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तेव्हा नयना म्हणत असते की काय रे सौरू, तू माझ्यासाठीच करतोय ना हे सगळं, आणि तसंही आपल्याला लग्न झाल्यानंतर एकत्रच राहायचंय. नयना सौरभला म्हणत असते की सौरू, आपल्याला नंतर लग्न करायचंच आहे ना? सौरभ म्हणतो की हे बघ नयना, मी करिअरपेक्षा मला कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे आणि तुझ्या ह्या गोष्टीमुळे मला प्रॉब्लेम होऊ शकतो, माझ्या रेप्युटेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मी ही रिस्क अजिबात घेऊ शकत नाही. नयना म्हणते की अरे, जर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवले नाही तर ते चांदेकर माझे काय हाल करतील तुला नाही माहिती आहे. यार, माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, एकदा तरी विचार कर ना. परंतु सौरभ तिला नाहीच म्हणत असतो, त्यामुळे आता नयना तिथून उठून आलेली असते. तर राहुल सुद्धा एका वॉर्ड बॉयला त्या नर्सबद्दल विचारत असतो आणि त्यावेळी नयना राहुलला बघते. नयना विचार करते की हा तर घरी गेला होता ना, मग हा इथे काय करतोय? नयना आता राहुलकडे येते आणि राहुलला म्हणते की काय रे राहुल, तुझी तर महत्त्वाची मीटिंग होती ना, मग तू इथे काय करतोयस? ही आहे का तुझी महत्त्वाची मीटिंग? राहुल म्हणतो की अगं नयना, माझी महत्त्वाची मीटिंग होती पण कॅन्सल झाली आणि मग तू इथे होतीस ना, मला तुझी काळजी वाटायला लागली, म्हटलं चला तुला घरी नेऊन सोडूयात. नयना म्हणते की जर माझी काळजी वाटत होती तर मला फोन करायचास तू. राहुल म्हणतो की आलो ना आता मी तुला घ्यायला, चल मी तुला घेऊन जातो. आणि असं म्हणून नयनाला घेऊन तो आता निघून येतो. घरामध्ये इकडे सर्वजण नयनाची वाट बघत असतात. नयना अजून आलेली नसते. रोहिणी म्हणत असते की आपल्या वेळेची काही किंमत आहे की नाही. तेवढ्यातच नयना रिपोर्ट घेऊन येते. कला ते रिपोर्ट बघते आणि अद्वैतला म्हणत असते की बघ, पाहिजे होते ना तुला रिपोर्ट, हे घे रिपोर्ट्स. अद्वैत तिला म्हणत असतो की मला रिपोर्ट बघायची काही हौस नव्हती किंवा कोणाच्या कॅरेक्टरलाही मला जज करायचं नाहीये. घरातल्यांच्या मनातली एक शंका निघून जावी म्हणून मी बोललो होतो. रोहिणी आता कलाच्या हातातून ते रिपोर्ट्स हिसकावून घेते आणि वाचते. तिला तर मोठा धक्का बसतो. ती रागाने राहुलकडे बघत असते. आबा विचारतात की रोहिणी काय आहे त्या रिपोर्ट्समध्ये. तेव्हा सरोज ते रिपोर्ट्स बघते आणि सरोज आबांना सांगते की आबा नयना खरंच प्रेग्नंट आहे. राहुल उभा राहतो आणि म्हणतो की हे सगळं खोटं आहे आणि ही मुलगी मला फसवतीये. तेव्हा कला म्हणते की ही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघंही तुमच्यासोबत आलो होतो ना, अजून काय तुला प्रूफ हवेत? राहुल कलाला म्हणतो की हे बघ कला. तेव्हा अद्वैत म्हणतो की बस झालं राहुल, आता तुला नयनासोबत लग्न करावंच लागेल. इकडे संगीता अजूनही त्याच विचारांमध्ये असते आणि ती बाबांना म्हणत असते की अहो ऐका ना, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बाबा म्हणतात की हो बोल, परंतु स्पष्टपणे बोल. संगीता त्यांना सांगू लागते की मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण एक काम करूयात का, आपण नयनाचं बाळ काढून टाकूयात का? म्हणजे जर रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर आपण नयनाचं ॲबॉर्शन करूया आणि सुकन्याताईची एक मैत्रीण मुंबईला राहते, तिच्याकडे नयनाला पाठवून देऊयात. तर बाबा त्यावर काही उत्तर देत नाही. तितक्यात नयना तिथे येते.
संगीता नैनाला म्हणत असते की थांब नैना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. परंतु नैना त्यावेळी म्हणत असते की मला आता कोणाशी काही बोलायचं नाही आहे, मला रेस्ट घ्यायचा आहे. संगीता म्हणते की हो मला माहिती आहे तुला रेस्ट घ्यायची आहे आणि तुला त्रास पण होतोय, परंतु आता जो होणारा त्रास आहे ना तो कमी आहे. नंतर जो त्रास होईल ना तो काय आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. जेव्हा पोट वगैरे दिसायला लागेल तेव्हा आजूबाजूच्या बायका काय म्हणतील. या सगळ्या गोष्टी काय एवढ्या सोप्या नसतात. आणि उद्या जर ते पोरगं मोठं झालं तर काय करशील तू, समाजाला काय उत्तर देशील याच्या प्रश्नांची. नैना म्हणते की मग मम्मा तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा संगीता म्हणते की माझं एकच म्हणणं आहे की आता जास्त उशीर होण्यापेक्षा आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात आणि तुला मोकळं करून टाकूयात. हे ऐकून नैनाला मोठा धक्का बसतो. तर इकडे सगळे चांदेकर एका ठिकाणी जमा झालेले असतात. आबा एरझरे मारत असतात तेव्हा राहुल आबांना म्हणत असतो की आबा हो ऐकून तरी घ्या माझं. आबा राहुलवर चिडतात आणि म्हणतात की राहुल काय ऐकून घ्यायचं तुझं, तुला इज्जत या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का. अरे इज्जत ही काचेप्रमाणे असते, जीवापाड जपावी लागते आणि या घरातली इज्जत मी जीवापाड जपली होती. आणि तू काय केलंस, तू तर एका क्षणात तिचा चुराडा केलास ना. आज तर अक्षरशः लाज वाटते मला तुझी आणि तू या घरात राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. रोहिणी रागवते आणि आबांना ती म्हणत असते की आबा काय म्हटलात तुम्ही की या घरात त्याची राहण्याची लायकी नाहीये म्हणून. हा मला मान्य आहे की तुम्ही चिडलात, तुम्ही चिडा रागवा काहीही करा, परंतु त्याला घरातून का काढून देताय. या घरचा प्रॉब्लेमच हा आहे. या घरामध्ये कोणी काही चूक केली, या घरामध्ये आम्ही काही चूक केली तर आम्ही या घरातले कसे नाही आहोत हेच आम्हाला सगळेजण सांगत असतात. आणि ही चूक जर अद्वैतने किंवा सोहमने केली असती तर त्यांना समजून घेतलं असतं ना. पण नाही, हे शब्द फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी. हो ना आबा. सरोज म्हणते की एक मिनिटं रोहिणी, माझा अद्वैतला मध्ये घेण्याची काही गरज नाही आहे. माझा अद्वैत असं कधीच वागला नसता. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी तुला माहिती आहे या घरामध्ये मी सगळ्यांना सेम वागणूक देतो. आणि हो अद्वैतने माझ्या खूप अपेक्षा पूर्ण केल्या त्यामुळे मला त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. परंतु जरी त्याने असं काही केलं असतं, असं जर तो वागला असता तर मी सुद्धा त्याला या घरामधून काढून दिलं असतं. नशीब तुझा मुलगा आणि तू अजूनही इथेच आहे, त्यामुळे मोठी मोठी वाक्य बोलून इथं घरामध्ये गोंधळ नाही घालायचा. रोहिणी म्हणते की हो काढा ना आम्हाला घराबाहेर. तसंही आम्ही घराबाहेर कधी जातोय याचीच सर्वजण वाट बघताय ना. काका म्हणत असतात की रोहिणी अगं एवढं होऊन सुद्धा तू राहुलची बाजू घेतेयस. तुला माहिती आहे का राहुलनी काय केलंय ते. राहुल अगं स्वतःच्या भावाच्या बायकोला घेऊन पळून गेलाय. ही तुला साधी चूक वाटतेय. रोहिणी म्हणते की हो श्री मला माहिती आहे. हो श्री मला माहिती आहे, परंतु त्या मुलीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. ती मुलगी एक रिपोर्ट काय घेऊन आली तर तुम्ही सगळेजण तिच्या बाजूने बोलायला लागले. जी मुलगी स्वतःच्याच लग्नातून पळून जाते तिच्यावर काय विश्वास ठेवायचा. आणि कशावरून तिने हे रिपोर्ट मॅनेज केले नसतील. आणि समजा असेल ती प्रेग्नेंट तरी हे मूल राहुलचंच आहे हे कशावरून सिद्ध होतं. मला माहिती आहे ना ह्या अशा टाईपच्या मुली कुठल्याही थराला जाऊ शकतात. राहुल म्हणतो की हो ना मम्मा अगदी बरोबर बोलतीये. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे ते मूल माझं आहे हे तर सिद्ध होत नाही ना. अद्वैत राहुलची कॉलर पकडतो आणि राहुलला म्हणत असतो की तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतं का रे. आता जर एक शब्द पुढे बोलला ना तर मी हे देखील विसरून जाईल की तू माझा भाऊ आहेस. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता ही नैनाला म्हणत असते ग मुंबई खूप मोठी आहे, मुंबईमध्ये तू मजेत राहा. आता फक्त आपल्याकडे एकच पर्याय आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा. तेव्हा बाबा संगीताला म्हणत असतात की आपण एकटेच हा निर्णय नाही घेऊ शकत. आता हा प्रश्न चांदेकरांचा सुद्धा झालाय. रोहिणी म्हणत असते की त्या मुलीने तर सगळ्यांची वाटच लावली आहे, म्हणजे स्वतः कॅरेक्टर आहे आणि आता चांदेकरांचं आणि राहुलचं नाव खराब करतीये. कला रडत असते आणि म्हणत असते की प्लीज माझ्या बहिणीवर असे घाणेरडे संशय घेऊ नका तुम्ही. रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरी शेवटी मी राहुलचं आणि नैनाचं लग्न होऊ देणार नाही. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.